बारामतीची पोटनिवडणूक काँग्रेस आणि रासप लढवणार असल्याची चर्चा आहे। बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्यामध्ये चर्चा झाली। महाराष्ट्रामध्ये दुःखद निधनानंतर बिनविरोध निवडणुकांची परंपरा नाही, यावेळी देखील निवडणुका झाल्या तर त्यामध्ये चुकीचं किंवा वावगं काही नाही, याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे। महाराष्ट्रामध्ये दुर्दैवी दुःखद निधन झाल्यानंतर अनौपचारिक निवडणुका होण्याची काही परंपरा अद्यापपर्यंत नाही। अपवादाने काही ठिकाणी अनौपचारिक जरूर झाल्या असतील, मात्र सर्वसाधारणपणे राजकीय पक्ष राजकीय भूमिका ही घेऊनच निवडणुका पोटनिवडणुका होत आलेल्या आहेत। त्यामुळे यावेळेस जरी पोटनिवडणुका जर झाल्या तर त्यामध्ये चुकीचं आणि वावगं काही नाही। अनौपचारिक व्हायची प्रथा महाराष्ट्रात नाही असं तुम्ही स्वतः म्हणताय, मग या दोन्ही निवडणुकीमध्ये कोणता फॉर्म्युला किंवा काय तुमची भूमिका असेल? नाही, भूमिकेच्या संदर्भात आपल्याला सांगितलं की ही जागा शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीकडे आहे। ते त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच या संदर्भामध्ये बोलणं उचित ठरेल। दरम्यान राहुरी आणि बारामतीची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचीही चर्चा आहे। मवियाची आज विधान भवनातल्या काँग्रेस कार्यालयामध्ये बैठक आहे। हर्षवर्धन सपकाळ आणि शशिकांत शिंदे एकत्रित चर्चा करणार आहेत। बारामती आणि राहुरीमध्ये रासप उमेदवार द्यायला इच्छुक आहे। बैठकीनंतर अंतिम निर्णय स्पष्ट केला जाईल। तर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांनी अमित शहांची भेट घेतली आहे। नवी दिल्लीमध्ये शहा आणि शेलार यांच्यामध्ये चर्चा झाली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपाठोपाठ शेलारांनी